गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम टू रायझिंग सन अकॅडमी. सो फ्रेंड्स, आज आपण NMMS या एक्झामसाठी रिव्हिजन सेशन अरेंज केलेला आहे. तर विद्यार्थी इथं हजर आहेत आणि जे विद्यार्थी क्लासला हजर नाही राहू शकत, जे क्लास नाही लावू शकत, त्यांच्यासाठी आपण फ्री रिव्हिजन सेशन अरेंज केलेला आहे. सो आता आपण या लेक्चरला स्टार्ट करूया. ओके, लेट्स बिगिन. ओके, चला डन. बघा फ्रेंड्स, तर आज आपण सायन्स या विषयाची रिव्हिजन सेशन अरेंज केलेला आहे. तर बघा, तर पहिला चॅप्टर बघूया. बघा, रिव्हिजन सेशन आहेत, सो आपल्याला महत्वाचे मेन मुद्देच बघावे लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक टॉपिक मधले जे कोर पॉइंट्स आहेत ते आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके, बघा, पहिला टॉपिक आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ओके, बघा, सजीवांची सृष्टी तुम्हाला माहितच असेल. बघा, तर या टॉपिक मध्ये आपण काय काय बघणार आहोत. बघा, बायोडायव्हर्सिटी अँड नीड्स ऑफ क्लासिफिकेशन. आता बायोडायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी ऑफ बघा बायोडायव्हर्सिटी अँड नीड्स ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन हे कशासाठी महत्वाचं आहे. आता बघा, या पृथ्वी स्थलावर एकच सजीव आहे का, एकच प्रजाती प्रेझेंट आहे का. बघा, माणसं आहेत, जनावर आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत, बरोबर, वनस्पतीच्या काही प्रजाती आहेत, अशा विविध प्रकारच्या प्रजाती प्रेझेंट आहेत. तर मला सांगा, या सगळ्यांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला वर्गीकरण करणे महत्वाचे आहे. बरोबर, त्यासाठीच आपण काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. बरोबर, क्लासिफिकेशन कशा प्रकारे. बघा, माणसाचं क्लासिफिकेशन, बरोबर, म्हणतो ना आपण माणसाचं क्लासिफिकेशन कसं, वुमन आणि मेन, बरोबर, स्त्री आणि पुरुष. आता मला सांगा, स्त्री आणि पुरुष सारखे दिसतात का. सर्व स्त्री आणि पुरुष हे सारखे दिसत नाही. प्रत्येकामध्ये विविधता आढळते. कोणाचे केस वेगळ्या कलरचे असतात, कोणाचे केस वेगळ्या कलरचे असतात, कोणाच्या स्किनचा कलर वेगळा असतो, तर कोणाच्या स्किनचा कलर वेगळा असतो. बरोबर, अशा प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे. ते स्क्रीन ऑफ दिसली तरी चालूच आहे. हो, तर बघा, आता आपल्याला या चॅप्टर मधले महत्वाचे पॉइंट्स बघायचे आहेत. सो सगळ्यांनी बुक काढलेलं असेल, पेन काढलेलं असेल. ओके, तर बघा, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट. बघा, अकॉर्डिंग टू सेन्सस, अकॉर्डिंग टू सेन्सस किती, अराउंड 87 मिलियन स्पेसीज, 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ऑफ लिव्हिंग म्हणजे बघा, जर तुम्हाला असा प्रश्न विचारला अकॉर्डिंग टू सेन्सस किती मिलियन स्पेसीस या पृथ्वीवर प्रेझेंट आहेत, तर किती, 87 मिलियन. ओके, बघा, पहिला एमसीक्यू झाला आपला. ओके, नंतर बघा, आता या आता हे क्लासिफिकेशन करत असताना आपल्याला बघा, क्लासिफिकेशन करत असताना ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय करावं लागलं, डिवायडेशन करावं लागलं. आणि कशामध्ये करावं लागलं डिवायडेशन, ग्रुप्स आणि सब ग्रुप्स. सो बघा, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करत असताना त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं डिवायडेशन कशामध्ये केलं, तर ग्रुप्स आणि सब ग्रुप्स मध्ये करण्यात आलं. ओके, नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू सब ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड फिल इन द ब्लँक्स क्लासिफिकेशन. बघा, नेक्स्ट, द प्रोसेस of dividing the process of dividing living organism into groups and groups is called what. कोणतं क्लासिफिकेशन, तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बघा, तुम्हाला असं ऑप्शन सुद्धा दिला जाऊ शकते, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, फिजिओलॉजिकल क्लासिफिकेशन, सायकोलॉजिकल क्लासिफिकेशन, आणि लास्ट ऑप्शन दिला जाऊ शकते ऑल ऑफ दिस. ओके, तर काय सिलेक्ट करायचं ऑप्शन, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ओके,
आता बघा सगळ्यात मेन जिथं प्रश्न विचारला जाऊ शकते तो पॉइंट म्हणजे कोणता, तर बघा बघा काही असे शास्त्रज्ञ होऊन गेले, काही सायंटिस्ट असे होऊन गेले की ज्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय केलेलं आहे तर क्लासिफिकेशन केलेलं आहे. 2 किंगडम मध्ये केलं, 3 किंगडम मध्ये केलं, 4 किंगडम मध्ये केलं, 5 किंगडम मध्ये केलं. बरोबर. तर या पॉइंटला प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. आणि या 5 सायंटिस्ट पैकी सगळ्यात महत्वाचा सायंटिस्ट जर आपण कन्सिडर केला तर तो कोणता आहे? R.H. विटॅकर. बघा रॉबर्ट विटॅकर या शास्त्रज्ञाने, या सायंटिस्टने लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन आहे 5 किंगडम मध्ये केलं. तर ते 5 किंगडम कोणते? तर ते 5 किंगडम आहेत मोनेरा, प्रोटिस्टा, फंगस, प्लांट अँड ॲनिमल. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगस, प्लांट अँड ॲनिमल. बघा पहिला शास्त्रज्ञ घेऊ आपण कोणता कोणता कार कार्लिनियस. कार्लिनियसने किती किंगडम सिस्टीम डेव्हलप केले? तर किती? 2 किंगडम. बरोबर. कोणकोणती? एक आहे ॲनिमल आणि दुसरं आहे प्लांट. त्यालाच आपण ॲनिमलिया आणि व्हेजिटेबलिया असं सुद्धा संबोधतो किंवा म्हणतो. बघा तुम्हाला असं सुद्धा विचारल्या जाऊ शकते, 2 किंगडम सिस्टीम इज प्रपोज्ड बाय और डेव्हलप बाय. तर कोण? कार्लिनियस. पण जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की 2 किंगडम सिस्टीम, बघा 2 किंगडम सिस्टीम डेव्हलप करणारा फक्त एकच व्यक्ती नाही तर 2 व्यक्ती आहेत. एक आहे कार्लिनियस तर दुसरा आहे चॅटॉन. तर बघा याने सुद्धा 2 किंगडम सिस्टीम केली. आणि दुसरा शास्त्रज्ञ होता बघा, कोण होता? चॅटॉन. चॅटॉन नावाच्या शास्त्रज्ञाने सुद्धा 2 किंगडम मध्ये काय केलं? क्लासिफिकेशन केलं. मग ते 2 किंगडम कोणते फ्रेंड्स? तर बघा त्यामधला पहिला आहे कोणता? कॅरिऑट्स. कॅरिऑट्स. आणि सेकंड कोणता आहे? युकॅरिऑट्स. बरोबर. तर यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. पण तुम्हाला प्रश्न विचारला जाते इन 1735. बघा यानं जे क्लासिफिकेशन केलं ते कोणत्या वर्षी केलं? इन 1735. तर चॅटॉन या शास्त्रज्ञानं हे जे क्लासिफिकेशन आहे कोणत्या वर्षी केलं? तर 1925 या वर्षी. मग तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते की 1925 मध्ये असा कोणता शास्त्रज्ञ होता ज्याने लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन हे 2 किंगडम मध्ये केलं? असा कोणता शास्त्रज्ञ होता? तर कोणता? तर चॅटॉन. आणि ते 2 किंगडम कोणते? तर युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक. आणि युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक हे आपण कशा प्रकारे डिफाईन करतो? तर बघा ज्या सेलचं न्यूक्लियस हे स्पष्टतः डोळ्यानं दिसत नाही किंवा ज्या सेलचं न्यूक्लियस हे वेल डिफाईन नाही अशा सेलला म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल. आणि ज्या सेलचं न्यूक्लियस हे वेल डिफाईन आहे, स्पष्टतः दिसते, अशा सेलला काय म्हणायचं? तर युकॅरियोटिक सेल असं म्हणायचं. ओके. बघा तिसरा शास्त्रज्ञ कोणता? बघा जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की असा कोणता शास्त्रज्ञ आहे ज्यानं 3 किंगडम सिस्टीम डेव्हलप केली? तर कोण? बघा कोणता आहे? तर हेकेल. हेकेल या शास्त्रज्ञानं एकूण बघा कधी 1866 म्हणजे 1866 या वर्षी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन किती किंगडम मध्ये केलं? तर 3 किंगडम मध्ये केलं. ओके. मग ते 3 किंगडम कोणकोणते? तर पहिला आहे मोनेरा. दुसरा आहे कोणता? दुसरा सांगा पटकन. मोनेरा नाही केलं, सॉरी, प्लांट. आणखी कोणता आहे? प्रोटिस्टा. अँड कोणता लास्ट? ॲनिमल. बरोबर.
बघा, आपण टू किंगडम सिस्टीम डेव्हलप करणारे दोन सायंटिस्ट पाहिले आणि त्याच्यानंतर थर्ड किंगडम सिस्टीम वाला बघितला. आता असा कोणता शास्त्रज्ञ आहे ज्याने फोर किंगडम सिस्टीम डेव्हलप केली? त्यामध्ये आहे त्यामध्ये जो सायंटिस्ट आहे ज्याचं नाव आहे कोपलँड. कोणता आहे? तर कोपलँड. कोपलँड या शास्त्रज्ञाने किती किंगडम सिस्टीम डेव्हलप केली? कोपलँड या शास्त्रज्ञाने किती किंगडम सिस्टीम डेव्हलप केली? फोर किंगडम सिस्टीम डेव्हलप केली. कोणत्या वर्षी डेव्हलप केली? तर 1938. बरोबर. 1938 या साली कोपलँड नावाच्या शास्त्रज्ञाने फोर किंगडम सिस्टीम डेव्हलप केली. आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे कोणता? फाईव्ह किंगडम सिस्टीम. कोणता? फाईव्ह किंगडम सिस्टीम. फाईव्ह किंगडम सिस्टीम. बरं, चला त्याआधी मला एक गोष्ट सांगा की या कोपलँडनं जे क्लासिफिकेशन केलं फोर किंगडम सिस्टीम मध्ये, ते फोर किंगडम कोणकोणते होते? फोर किंगडम कोणकोणते होते? पहिला आहे मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा, थर्ड आहे प्लांट अँड लास्ट आहे ॲनिमल. लास्ट कोणता आहे? ॲनिमल. तर बघा फ्रेंड्स, लक्षात ठेवण्यासाठी आता फोर किंगडम मध्ये बघा, फोर किंगडम कोणकोणते? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल. तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं. विटॅकर कसा लक्षात ठेवायचा? बघा, विटॅकरनं फक्त एक किंगडम त्यामध्ये ऍड केला, तो म्हणजे कोणता? तर फंगस. कोणता? फंगस. सो एच कोण? विटॅकर. विटॅकर या शास्त्रज्ञाने 1969 साली लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन किती किंगडम मध्ये केलं? तर फाईव्ह किंगडम मध्ये केलं. किती? फाईव्ह किंगडम मध्ये केलं. मग ते फाईव्ह किंगडम कोणकोणते होते? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल. आणि कोणता लास्ट? कोणता? तर फंगी. असे पाच किंगडम ह्या शास्त्रज्ञाने काय केले? डिस्कवर केले, म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन केलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. आय होप तुम्हाला हे पाच मुद्दे लक्षात आले असतील. हे जे मुद्दे आहेत तुम्ही आवर्जून पाठ करून ठेवा, यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. ओके, नेक्स्ट. तुम्हाला बघा, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते की आता बघा, आपण डिस्कस करूया. बघा कशा प्रकारे, आता बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक अशा प्रकारे करण्यात आलं. तर मग प्रोकॅरियोटिक मध्ये कोण येतात? युनिसेल्युलर. तर युकॅरियोटिक मध्ये कोण होतात? मल्टीसेल्युलर. बरोबर. तर बघा, आता तुम्हाला विचारलं असा कोणता किंगडम आहे जे युनिसेल्युलर मध्ये येतात? असे खालीलपैकी कोणते किंगडम आहेत जे युनिसेल्युलर मध्ये येतात? बघा कोणकोणते आहेत? किंगडम विचार. कोण? युनिसेल्युलर. बरोबर. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? प्रोकॅरियोट्स. कोणकोणते येतात? तर त्यामध्ये ते कोण येईल? सांगा पटकन. कोण येईल? कोण येईल? एकच येईल. कोणता? मोनेरा. कोणता येईल? मोनेरा. पण तुम्हाला एक माहिती आहे का मोनेराला काय म्हणून ओळखल्या जाते? तर मोनेराला किंगडम ऑफ बॅक्टेरिया म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. मोनेराला काय म्हणून ओळखल्या जाते? किंगडम ऑफ बॅक्टेरिया. ओके, आला लक्षात इतकं? ओके. जर तुम्हाला विचारलं मल्टी सेल्युलर मध्ये खालीलपैकी कोणकोणते येतात? बघा,
यामध्ये मोनेरा पण येऊ शकते आणि प्रोटिस्टा सुद्धा येते. ओके, तर तुम्हाला विचारलं किंगडम which are belong to सेल्युलर म्हणजेच कोणते युकॅरियोट्स म्हणजे मल्टीसेल्युलर असलेले किंगडम मग कोणते आहेत तर त्यामध्ये कोणता येईल पहिला येईल फंगी सेकंड येणार प्लांट आणि थर्ड येणार कोणता ॲनिमल. बघा फ्रेंड्स या ठिकाणी या पोर्शन मध्ये इथे प्रश्न तयार होतात जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात. ओके, तर आपण नेक्स्ट बघूया. आता काही किंगडम्स दिलेले आहेत त्या किंगडमचा आपण स्टडी करूया. ओके, त्यामध्ये आहे फर्स्ट कोणता आहे मोनेरा. आता मोनेरा मध्ये बघा तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतात. बघा मी तुम्हाला आधीच एक कॅरेक्टरिस्टिक सांगितलं मोनेराचं. मोनेरा या किंगडम मध्ये जनरली कशाचा समावेश होतो. मोनेरा या किंगडम मध्ये कशाचा समावेश होतो तर मोनेरा या किंगडम मध्ये बॅक्टेरियांचा समावेश होतो. इट इज अ किंगडम ऑफ बॅक्टेरिया म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. आता मग मोनेराचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. हे कसे आहेत युनिसेल्युलर. बघा किंगडम मोनेरा कसे आहेत ते युनिसेल्युलर आहेत. सोबतच कसे आहेत हे एक तर ऑटोट्रॉपिक कसे असू शकतात ऑटोट्रॉपिक किंवा किंवा एक तर हे ऑटोट्रॉपिक असतात किंवा हेटरोट्रॉपिक. म्हणजेच काय एक ते स्वयंपोषी असतात किंवा परपोषी असतात. म्हणजे बघा हे स्वतःचं अन्न स्वतः सुद्धा तयार करू शकतात किंवा स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यावर सुद्धा अवलंबून राहू शकतात. नेक्स्ट कोणता आहे बघा. आधीच मी तुम्हाला सांगितलं की मोनेराची जे सेल असते कोणती असते तर प्रोकॅरियोटिक असते. कोणती असते प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक विथ डिस्टिंक्ट काय न्यूक्लियस. ओके, और म्हणजे यांचं जे न्यूक्लियस आहे ते दिसत नाही आणि सेल ऑर्गॅनेल सुद्धा त्यामधले दिसत नाहीत कारण ते काय आहेत युनिसेल्युलर आहेत. म्हणजेच कोण प्रोकॅरियोटिक्स आहेत. नेक्स्ट आहे किंगडम प्रोटिस्टा. आता बघा यामध्ये सुद्धा एक प्रश्न असा विचारला जाऊ शकते की जे बॅक्टेरियाज आहेत मोनेरा किंगडम मधले समजा त्या बॅक्टेरियांचा आकार रॉड शेप असेल तर रॉड शेप असलेल्या बॅक्टेरियांना काय म्हणून ओळखल्या जाते तर काय म्हणून ओळखले जाते. असे खालीलपैकी कोणते बॅक्टेरिया आहेत की ज्यांचा शेप हा रॉड शेप असतो. लॅक्टोबॅसिलिस. कोण आहेत लॅक्टोबॅसिलिस. ओके राईट. आणि लॅक्टोबॅसिलिस हे बॅक्टेरिया युजफुल आहेत की हार्मफुल आहेत तर युजफुल आहेत. ओके. नेक्स्ट किंगडम आहे प्रोटिस्टा. कोणता आहे प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण पाहिले तर बघा प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाईन न्यूक्लियस एनक्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता बघा प्रोटिस्टा प्रोटिस्टा या किंगडम मधले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे आहेत सिंगल सेल्ड आहेत आणि त्यांचं जे न्यूक्लियस आहे कसं आहे वेल डिफाईन आहे. म्हणजे
यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोघं सुद्धा इन्क्लूड होतात. बघा, प्रोटिस्टा मधले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, बघा प्रोटिस्टा मधले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं बघा कुठं प्रश्न विचारला जाऊ शकते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया फॉर लोकोमोशन. असे कोणते आहेत बघा, दे हॅव काय तर फ्लॅजेला फॉर काय, त्यांना लोकोमोशन म्हणजे काय, हालचाल करण्यासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी काय असतात तर सुडोपोडिया, सिलिया आणि फ्लॅजेला. तुम्ही पॅरामोशियम पाहिला असेल फ्रेंड्स, अशा प्रकारचा पॅरामोशियम असतो बरोबर. तर त्या पॅरामोशियमच्या अवतीभोवती असे काट्यांसारख्या आकाराचे तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसते बरोबर. बरोबर, यालाच काय म्हणतात, सिलिया म्हणतात. काय म्हणतात, सिलिया. या सिलियाच्या माध्यमातून तो जो पॅरामोशियम आहे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काय करतो तर लोकोमोट करतो, म्हणजे लोकोमोशन करतो. आणि तुम्हाला अशा प्रकारचं एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम माहित आहे जो तुम्ही लहानपणापासून बघत आहे, कोणता तर अमिबा. अमिबाचे जे पाय आहे, अमिबा काय करतो स्वतःचा आकार काय करतो चेंज करतो आणि त्याचा आकार, त्याच्या शरीराचा आकार हलकासा पायासारखा करून तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काय करतो लोकोमोट करतो बरोबर, म्हणजे हालचाल करतो, तो ट्रॅव्हल करतो. आता बघा, यामध्ये सुद्धा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकते की प्रोटिस्टा या किंगडम मध्ये ऑट्रोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणते. प्रोटिस्टा या किंगडम मध्ये, प्रोटिस्टा बघा, प्रोटिस्टा या किंगडम मध्ये ऑट्रोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते आहेत मग बघा. ऑट्रोट्रॉपिक मध्ये कोण कोण येतात, कोण कोण येते बघा. युग्लिना, कोणता युग्लिना, त्यानंतर वॉल्वॉक्स. ओके, आणि बघा, आणि योग्लिना आणि वॉल्वॉक्स हे दोन असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, काय प्रेझेंट आहे, क्लोरोप्लास्ट. त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर क्लोरोप्लास्ट. म्हणजे यावरनं एक लक्षात आलं, क्लोरोप्लास्ट काय आहे ते एक पिगमेंट आहे. क्लोरोप्लास्ट काय एक पिगमेंट आहे ज्यामुळे त्यांना कोणता रंग प्राप्त होतो तर हिरवा रंग प्राप्त होतो. म्हणजे त्यांच्यामध्ये होऊ शकते की क्लोरोफिल सुद्धा प्रेझेंट असू शकते. ओके, ते कोणत्या कलरचे असतील रे मग तर ग्रीन कलरचे असतील. तर बघा, नेक्स्ट आहे हेट्रोट्रॉप. आता बघा, प्रोटिस्टा या किंगडम मधले असे कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे हेट्रोट्रॉपिक मध्ये येतात, कोणकोणते, अमिबा आणि पॅरामोशियम. अमिबा अँड अमिबा अँड पॅरामोशियम. बघा, इथं इथं तुम्हाला प्रश्न विचारल्या जाऊ शकतात, खालील पैकी असे कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे प्रोटिस्टा मधून बिलॉंग करतात आणि कसे आहेत, हेट्रोट्रॉपिक आहेत. तर कोणते, अमिबा आणि पॅरामोशियम. ओके, नेक्स्ट किंगडम आहे आपला फंगस. आणि तुम्ही फंगस तुमच्या अवतीभोवती तुमच्या घरामध्ये एखाद्या बॅग्सवर, एखाद्या लाकडावर, एखाद्या वस्तूवर तुम्ही नेहमी पाहता, किंवा जनरली तुमच्या घरामध्ये तुम्ही जेव्हा फिरायला जाता तुमच्या घरामध्ये काय होते, ज्या बाउलमध्ये किंवा ज्या डब्यामध्ये तुम्ही पोळी ठेवता, समजा एखादी पोळी त्यामध्ये असेल आणि ते पोळी समजा हलकीशी ओलसर असेल
आणि तुम्ही 3-4 दिवसानंतर समजा गावावरनं आले तर तुम्हाला एक गोष्ट त्यामध्ये दिसेल की त्यामध्ये हलकंसं असं कापसासारखे धागे तयार झालेले दिसतात, जाळं तयार झालेले दिसतात. ते जाळं नसून तर काय असते तर फंगस असते. सेम तशाच प्रकारची फंगस तुम्हाला ब्रेडवर सुद्धा पाहायला मिळते आणि समजा एखादी ओलसर भाकरी असेल, एखादी ओलसर चपाती असेल त्यावर सुद्धा ते तुम्हाला बघायला मिळते. ओके. आता फंगसच्या बाबतीत कोणते पॉइंट्स आहेत की जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत तर बघा. कोणते आहेत तर बघा. बघा, पॉइंट नंबर फर्स्ट, दे आर दे आर कोण आहेत? हेट्रोटॉप्स आहेत, म्हणजे ते स्वतःच्या अन्नासाठी कशावर दुसऱ्यावर डिपेंड असतात. ओके, हा पहिला पॉइंट. दुसरा, मोस्ट ऑफ देम मोस्ट ऑफ देम आर काय? मोस्ट ऑफ देम्स आर सॅप्रोफॅट्स. सॅप्रोट्रॉप्स काय आहेत तर सॅप्रोट्रॉप्स. बरोबर. तर बघा, सॅप्रोट्रॉप्स म्हणजेच काय? असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा असे फंगस जे मृत प्राण्यांवर जगतात. कशावर? तर मृत प्राण्यांवर जगणाऱ्या फंगसलाच आपण काय म्हणतो? सॅप्रोट्रॉप्स म्हणतो. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. डिकेइंग म्हणजे काय? जे कुजलेले सडलेले जे ऑर्गॅनिक मॅटर्स असतात, बरोबर, त्यांच्यावर ते काय करतात? जगतात. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते, सेल वॉल ऑफ फंगस. फंगस कशापासून बनलेली राहते? सेल वॉल ऑफ फंगी कशापासून बनलेली राहते? कोणत्या? कायटीन पासून बनलेली. कशापासून राहते? कायटीन आणि जनरली तुम्हाला पेपरमध्ये हे ऑप्शन दिसेल. काय म्हणायचं याला? कायटीन. याला चिटीन म्हणायचं नाही. ओके. त्याच्यानंतर जिथं प्रश्न विचारला जाऊ शकते. आता बघा, फंगस एकाच प्रकारची असते का? नाही, तर वेगवेगळ्या प्रकारची फंगस असते. बघा, जिथं प्रश्न विचारला जाऊ शकते. बघा, बेकरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या फंगसचं नाव काय? तर काय आहे? बेकर ईस्ट. ईस्ट सुद्धा एक कशाचा प्रकार आहे तर फंगसचा प्रकार आहे. बेकर ईस्ट. यूज इन बेकरी प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर कोणती आहे? ऍस्परजिलस. ऍस्परजिलस. ऍस्परजिलस फंगस हे कुठे आढळते? यालाच काय म्हणून ओळखलं जाते? ऍस्परजिलस फंगसला फंगस ऑन कॉर्न. फंगस ऑन कॉर्न. त्याच्यानंतर बघा, सोबतच पेनिसिलियम झालं, मशरूम झालं, हे सुद्धा कशाचे प्रकार आहेत तर फंगसचे प्रकार आहेत. ओके. आता नेक्स्ट आहे बघा, तुम्हाला आय होप तुम्हाला हे जे किंगडम्स आहेत जे आता आपण पाहिले ते समजलेले असेल. आता नेक्स्ट असे कोणते पॉइंट्स आहेत ज्या ठिकाणी एमसीक्यू तयार होतात? ओके, तर बघूया आपण. नेक्स्ट आहे बघा, बॅक्टेरिया. कोणता आहे? बॅक्टेरिया. बघा, आता तुम्हाला विचारला जाऊ शकते साईज ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाची साईज काय आहे, किती आहे? तर किती आहे?
साईज किती आहे तर 1 मायक्रोमीटर टू 10 काय मायक्रोमीटर इतकी बॅक्टेरियाची काय असते साईज असते. बरोबर. ओके. तर तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, जी बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियांची जी सेल वॉल आहे, बॅक्टेरियांची जी सेल वॉल आहे कशापासून बनलेली राहते? तर सांगा कशापासून? सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया इज मेड फ्रॉम कशापासून बनलेली राहते तर म्युरेमिक ऍसिड. म्युरेमिक ऍसिड पासून जे बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे ती बनलेली असते. ओके. आणि जे बॅक्टेरिया आहेत ते कशा प्रकारे रिप्रोड्यूस होतात बघा. दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन कशा प्रकारे घडून येते तर सिंपल बायनरी फिजन द्वारा त्यांचं रिप्रोडक्शन घडून येते. ओके. आणि बघा फेवरेबल कंडिशन मध्ये इन फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. बघा जर बॅक्टेरियांना जर त्यांच्या हिशोबाने फेवरेबल कंडिशन मिळाली. आता फेवरेबल कंडिशन कशा प्रकारे, आता तुम्ही बघता की जेव्हा तुम्ही कुठे प्रवास करता, तुम्ही खेळता, तर तुमच्या हाताला माती लागते. तेच माती लागलेले हात तुमचे एखाद्या गेटला लागतात, चप्पलला लागतात, बरोबर, एखाद्या आणखी वाईट वस्तूला लागतात. काय होते तर अशा कंडिशन मध्ये काय होतात, जी बॅक्टेरिया आहेत त्यांची संख्या 20 मिनिटांमध्ये ही डबल होते. तर काय होते 20 मिनिटांमध्ये डबल होते. बघा नेक्स्ट आहे, आता आपण बॅक्टेरिया पाहिलं, नेक्स्ट आहे प्रोटोझोआ. ओके. काय आहे प्रोटोझोआ. आता प्रोटोझोआ मध्ये कोणत्या ठिकाणी प्रश्न विचारल्या जातात तर बघा. प्रोटोझोआ प्रोटोझोआची साईज किती आहे? अप्रॉक्स किती 200 मायक्रोमीटर. म्हणजे जवळपास 200 मायक्रोमीटर, जवळपास अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळपास 200 मायक्रोमीटर इतकी प्रोटोझोआ मधल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काय असते तर साईज असते. प्रोटोझोआलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? आदिजीव म्हणतो. काय म्हणतो? आदिजीव. आता हे जे प्रोटोझोआ आहेत कुठं कुठं आढळतात तर कुठं कुठं बघा, सॉइल मध्ये आढळतात, बरोबर, त्याच्यानंतर फ्रेश वॉटर मध्ये आढळतात अँड सी वॉटर. म्हणजे ते कुठं कुठं आढळतात? सॉइल मध्ये, फ्रेश वॉटर मध्ये आणि सी वॉटर मध्ये. सी वॉटरलाच आपण कसं काय म्हणू शकतो? मराईन वॉटर सुद्धा म्हणू शकतो. कारण मराईन वॉटर म्हणजे काय, सलाईन वॉटर म्हणजे काय, सरळ सरळ खारं पाणी. कोणतं? खारं पाणी. आणि हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते स्वतःला कोणत्या प्रोसेसनं म्हणजे कोणत्या पद्धतीनं रिप्रोड्यूस करतात? दे रिप्रोड्यूस बाय सिंपल काय सिंपल सेल डिव्हिजन. म्हणजेच कोणतं? बायनरी फिजन. आणि यामध्ये कुठं बघा आणखी एक महत्वाचं ज्या ठिकाणी एमसीक्यू विचारला जाते, प्रोटोझोआ या किंगडम मध्ये असं कोणतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे
डर्टी वॉटर मध्ये आढळतात. कोणकोणते? अमिबा आणि पॅरामोशन. अमिबा अँड पॅरामोशियम कुठं आढळतात? कुठं आढळतात? फाउंड इन डर्टी वॉटर. कुठं? डर्टी वॉटर. ओके. नेक्स्ट आणखी कुठं प्रश्न विचारला जाऊ शकते बघा. इंटर अमिबा हिस्टोलेटिका. इंटर अमिबा हिस्टोलेटिका. इंटा अमिबा हिस्टोलेटिकामुळे कोणता आजार घडून येतो किंवा कोणता आजार होतो? तर कोणता? अमिबियासिस. कोणता होतो? तर कोणता होतो? इंटा अमिबा हिस्टोलेटिकामुळे अमिबियासिस नावाचा काय होतो? आजार होतो. लक्षात असू द्या, यावर प्रश्न विचारण्याची शक्यता दाट आहे. इंटा अमिबा हिस्टोलेटिकामुळे कोणता आजार घडून येतो? तर अमिबियासिस. आणि असे कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत प्रोटिस्टा या किंगडम मधले जे डर्टी वॉटर मध्ये आढळतात? तर अमिबा आणि पॅरामोशियम. आणि प्रोटोझोआ मधले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कशा प्रकारे रिप्रोड्यूस करतात? तर सिंपल सेल डिव्हिजन द्वारा ते रिप्रोड्यूस करतात. आणि हे जे जनरली प्रोटोझोआ आहेत कुठं आढळतात? तर सॉइल मध्ये आढळतात, फ्रेश वॉटर मध्ये आढळतात आणि सी वॉटर मध्ये. आणि प्रोटोझोआची साईज आहे ते अप्रॉक्सिमेटली किती राहते? तर 200 मायक्रोमीटर इतकी राहते. ओके. आणि नेक्स्ट बघा, आणखी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. बघा, प्रोटोझोआ या किंगडम मधला जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ज्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम. कोणता? प्लाझ्मोडियम. बघा, फक्त प्लाझ्मोडियम नाही तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स. कोणता? वायवॅक्स. बघा, तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते. प्लाझ्मोडियम वायवॅक्स या प्रोटोझोआ या किंगडम मधल्या जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स, यामुळे कोणता आजार होतो? तर कोणता होतो? कोणता होतो? मलेरिया. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट. ओके. नेक्स्ट आहे फंगी. नेक्स्ट आहे फंगी. बघा, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. लिहिलं तुम्ही? लिहिलं? पटकन लिहून घ्या. लिहून घ्या. तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे, त्यामध्ये तुम्ही सुद्धा म्हणजे त्यामधले जे पॉइंट आहेत ते तुम्ही कॉपी करू शकता. ओके. त्याला अंडरलाईन केलं तरी चालेल. नेक्स्ट आहे थर्ड, फंगी. कोणता आहे? फंगी. तर बघा, फंगीची साईज साईज किती आहे फंगसची? अप्रॉक्स किती? 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. बरोबर. आणि जनरली फंगस कुठं आढळतात? फाउंड ऑन कुठं? डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल. ओके. कुठं आढळतात? तर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर मध्ये, जे कुजलेले सडलेले जे ऑर्गॅनिक मॅटर्स असतात आणि जे मृत पावलेल्या वनस्पती किंवा एनिमल्स असतात त्यांच्यामध्ये हे फंगस आपल्याला पाहायला मिळते. तर नेक्स्ट पॉइंट आहे बघा. तर काही बघा, फंगस मध्ये सुद्धा काही फंगस असे आहेत की जे युकॅरियोटिक आहेत.
बघा, फंगस कसे असतात, युकॅरियोटिक असतात. आपण युकॅरियोटिक मध्ये सुद्धा काही फंगस असे आहेत की जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसतात, तर काही फंगस असे आहेत की जे आपल्या उघड्या डोळ्याने दिसत नाही. तुम्हाला रिसेंटली 2 वर्षाआधी एक आजार आला होता कोविडच्या नंतरच, कोणता तर म्युकर मायकोसिस. म्युकर मायकोसिस नावाच्या या आजारामध्ये जे फंगस होतं कुठं तयार होत होतं, तर त्या एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याच्या आतमध्ये, पण ते फंगस डोळ्यांना दिसत नव्हतं. आणि ते फंगस इतकं हानिकारक किंवा इतकं डेंजरस होतं की ज्यामुळे मनुष्याला स्वतःचा डोळा सुद्धा गमवावं लागत असे. बघा, काही फंगस असे असतात जे दिसत नाहीत. तुम्ही पाहिलं असेल की फंगल इन्फेक्शन होतात, तर फंगस तुम्हाला त्या ठिकाणी आढळते का? तर नाही आढळत. पण तिथं फंगल इन्फेक्शन झालेलं असते. म्हणजे काही फंगस असे असतात की आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही, पण काही फंगस असे असतात जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसतात. मग कोणते? तुम्ही मशरूम पाहिलेलं असेल, ब्रेडवरचं फंगस पाहिलेलं असेल, तुमच्या घरामध्ये सुद्धा एखाद्या भिंतीवर पाहिलेलं असेल, ओके, एखाद्या ओलसर वस्तूवर पाहिलेलं असेल, तर अशा ठिकाणचं फंगस आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसते. नेक्स्ट आहे, तर बघा, त्यात एक आणखी महत्वाचा पॉइंट की काही फंगस हे हेट्रोट्रॉप्स असतात. कोणते? हेटेरोट्रॉप. कोणते? हेटेरोट्रॉप्स असतात. आणि तर आणि काही कसे असतात, तर काही कसे असतात, कसे असतात, सॅप्रोट्रॉपिक असतात. सॅप्रोट्रॉपिक आपण मगाशीच पाहिलं. जे बघा, जर तुम्हाला हेटरोट्रॉप्स विचारलं तर कोणते? जे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर जगतात. आणि तुम्हाला विचारलं सॅप्रोपॅटिक कोणते, तर जे कोणावर जगतात? डेड बॉडीजवर. कोणावर? तर डेड बॉडीजवर. बघा, आणि यांचं जे रिप्रोडक्शन आहे, दे दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड सेक्शुअली. बघा, बाय सेल डिव्हिजन. म्हणजे बघा, आता तुम्ही म्हणसान सर, दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड अनसेक्शुअली बाय सेल डिव्हिजन और बडिंग. काय लक्षात ठेवायचं? त्यांच्यामधलं जे रिप्रोडक्शन आहे कोणत्या प्रोसेसद्वारा होते, तर सेल डिव्हिजन आणि बॉडिंग. सेल डिव्हिजन आणि बॉडिंग. बघा, तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते की जे फंगस आहे, फंगस मध्ये जी रिप्रोडक्शन आहे ते कोणत्या प्रोसेसद्वारा घडून येते, तर कोणत्या? बडिंग किंवा सेल डिव्हिजन. त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन चूज करावं लागेल. जर त्यामध्ये ऑप्शन दिलेलं असेल बोथ ए एंड बी, बडिंग अँड सेल डिव्हिजन, तर दोन्ही चूज करावं लागेल. ओके. तर मग फंगस मध्ये असे कोणते उदाहरण आहेत जे तुम्हाला माहित आहे? बेकर इस्ट, जे आपण थोड्या वेळ आधी बघितलेला, बेकर इस्टचा वापर कुठे केला जाते? बेकरीज मध्ये केक बनवण्यासाठी, ब्रेड बनवण्यासाठी केला जातो. ओके. कॅन्डिडा, तुम्ही कॅन्डिडा नाव ऐकलेलं असेल रिसेंटली, जे फंगस आहे ज्यामुळे इन्फेक्शन घडून येतात, घाम म्हणजे घामोळ्या वगैरे होतात, स्किन इन्फेक्शन जेव्हा होते त्या टाइम मध्ये कॅन्डिडा नावाचं जे फंगस आहे तुमच्या स्किनवर अफेक्ट करते आणि तिथे इन्फेक्शन घडून आणते. बरोबर. तुम्ही एक पावडर सुद्धा ऐकलेलं असेल, कॅन्डिडा म्हणून. हा, तर तेच कॅन्डिडा नावाच्या फंगससाठी वापरल्या जाते. आणि मशरूम, तुम्हाला माहित आहे, मशरूम सुद्धा एक प्रकारचं नाही, तर मशरूम सुद्धा विविध प्रकारचं आहे. एक खाण्यायोग्य आणि एक विषारी सुद्धा आहे. तर विषारी खायचं नाही. कोणतंही मशरूम दिसलं तर घरी उचलून आणायचं नाही. हा. नेक्स्ट आहे अल्गी. अल्गी याच्याशी तुम्ही चांगल्या प्रकारे परिचित आहात. अल्गी सोबत तुम्ही चांगल्या प्रकारे परिचित आहात. अल्गी म्हणजेच काय? शेवाळ. अल्गी म्हणजेच काय? शेवाळ. बरोबर. आता अल्गी कसे असतात?
नेहमी ऍक्वॅटिक. ते कुठं आढळतात? नेहमी ओलसर ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी. दे आर काय? दे आर ऍक्वॅटिक. दे आर ऍक्वॅटिक. ऍक्वॅटिक म्हणजे काय? जे पाण्यामध्ये राहतात. टेरेस्ट्रियल म्हणजे कोण? जे जमिनीवर राहतात. अँफिबियन्स म्हणजे कोण? तर जे जमीन आणि पाणी दोन्हीवर जे वास्तव्य करतात त्यांना काय म्हणून ओळखलं जाते? तर अँफिबियन्स म्हणून ओळखल्या जाते. आता जे अल्गी असतात जनरली कसे असतात तुम्हाला माहिती आहे? काही शेवाळ असे तुम्ही शेवाळ पाहिलेले असेल. शेवाळ अल्गी डोळ्यांना दिसते, हिरव्या रंगाची असते, काही पिवळ्या रंगाची असते, तर काही निळ्या रंगाची असते, बरोबर? आणि ते कसे असतात? ऑटोट्रॉप. शेवाळ ऑटोट्रॉप का बरं असतात? जनरली algae are autotrophic due to presence of presence of काय? क्लोरोफिल इन देम. शेवाळामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे जे शेवाळ आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, म्हणून शेवाळांना अल्गीजला ऑटोट्रॉप्स म्हणून ओळखल्या जाते. समजा आता बघा क्लोरोफिल प्रेझेंट आहे म्हणजे कोणता पिगमेंट प्रेझेंट असेल त्याच्यामध्ये? क्लोरोप्लास्ट नावाचा. क्लोरोप्लास्ट काय असते? नेहमी ग्रीन पिगमेंट आहे. आणि उदाहरणार्थ कोणकोणते? क्लोरेला आणि क्लामायडोमोनास. क्लोरेला आणि क्लामायडोमोनास आर द एक्झाम्पल्स ऑफ फिल इन द ब्लँक्स. प्रोटिस्टा, फंगस, अल्गी अँड व्हायरसेस. तर काय उत्तर लिहाल त्याचं? अल्गी. काय लिहायचं? अल्गी. नेक्स्ट आहे व्हायरस. बघा रिसेंटली एक अल्गी आहे. आता तुम्हाला माहिती आहे शेवाळ म्हटलं की तुम्ही एकदम असं वेगळंच तोंड करता. पण रिसेंटली एक शेवाळ आहे ज्याचं नाव आहे स्पिरुलिना. कसं? कोणती? स्पिरुलिना. स्पिरुलिना नावाची जी शेवाळ आहे त्याचा उपयोग खाण्यासाठी सुद्धा करतात. टॅबलेटच्या स्वरूपामध्ये. तुम्ही 1 किलो फळं खाल्ल्यानंतर जितके त्याच्यामधले पोषक तत्व वगैरे मिळतात तेवढं एक स्पिरुलिनाची टॅबलेट घेतल्यामुळे मिळतात. बघा आता स्पिरुलिना किती महत्वाचा आहे. म्हणजे बघा आता शेवाळ सुद्धा खाणं चालू झालेलं आहे. सगळ्या शेवाळ खराब नसतात, तर काही शेवाळ महत्वाच्या सुद्धा असतात. त्यामध्ये कोणती? स्पिरुलिना. नेक्स्ट आहे व्हायरस. नेक्स्ट आहे व्हायरस. कोणता व्हायरस? 3 इडियट मधला. 3 इडियट मधला व्हायरस नाही बरं. जो वनस्पतीच्या आणि प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये असतो तो व्हायरस. तर बघा viruses are not considered as a living organism and they are said to be organism to be age of a living and non-living. म्हणजे खालीलपैकी असे कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांना ऑर्गॅनिझम्स ऍट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग म्हणून ओळखल्या जाते? तर कोण? तर व्हायरस. व्हायरस यांना काय समजलं जाते माहित आहे का? व्हायरस यांना सजीव आणि निर्जीव हे दोन्ही मध्ये कन्सिडर केल्या जाते. म्हणजे जे म्हणतात ना घरकाना घाटका, जे मधातले असतात त्यांना व्हायरस म्हणतात. आणि व्हायरसची जे साईज आहे किती राहते? जवळपास साईज बिलॉंग टू 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आणि नॅनोमीटर म्हणजे काय? म्हणजे काय? 10⁻⁻⁹ म्हणजेच काय? नॅनोमीटर. जर तुम्हाला विचारलं 10⁻⁻⁻10 म्हणजेच कोण? अँगस्ट्रॉन. काय होते? अँगस्ट्रॉन. 10⁻12 म्हणजे कोण? पिकोमीटर. काय होते? पिकोमीटर. लक्षात ठेवा हे साइजेस आहेत. ओके. तुम्ही जनरली जे मेकअप साठी पावडर वापरता ना,
पावडरचा जो एक बारीक कण असतो, त्या कणाचा जो आकार असतो तो किती असतो? नॅनोमीटर मध्ये असतो. किती? नॅनोमीटर मध्ये. लक्षात ठेवा. असू द्या. नेक्स्ट पॉइंट बघा याच्यातला. व्हायरसेस आर extremely minute. याला मिनिट वाचायचं नाहीये, मिनिट नाहीये तर काय आहे? मायन्यूट आहेत. मायन्यूट म्हणजे खूप सूक्ष्म, खूप लहान. आणि दे आर दे आर 10 to 100 times, they are 10 to 100 times smaller than कोण? बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा ते 10 ते 100 पटीनं कसे असतात? तर लहान असतात. तुम्हाला ऑप्शन दिल्या जाते. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन प्लांट, ह्युमन बिंग, हत्ती एखादा, आणि चौथा ऑप्शन देतील बॅक्टेरिया. तर काय करायचं? बॅक्टेरिया. हत्ती वगैरे नाही, हत्तीपेक्षा खूप जास्त, खूप मोठा आहे. आणि जे व्हायरसेस असतात बघा, कशाना दिसतात? म्हणा सर आम्ही डोळ्यांना पाहला. कुठं पाहला? पुस्तकामध्ये पाहला. तर पुस्तकामध्ये फक्त पुस्तकामध्येच तुम्ही डोळ्यांना बघू शकता. ओरिजिनल मध्ये व्हायरसेसला जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला मायक्रोस्कोपची आवश्यकता भासते. कोणत्या मायक्रोस्कोपची? बघा, सिंपल मायक्रोस्कोपनं सुद्धा तुम्ही व्हायरसेस बघू शकत नाही, आणि कंपाऊंड सुद्धा नाही. तर तुम्हाला जर व्हायरसेस पाहायचं असेल, बघायचं असेल, viruses can be seen only by कोणता मायक्रोस्कोप? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मदतीनंच तुम्ही व्हायरस बघू शकता. आणि हे जे व्हायरसेस आहेत कशापासून बनलेले असतात? व्हायरसेस आर मेड अप ऑफ कशापासून? डीएनए अँड आरएनए. डीएनए आणि आरएनए पासून बनलेले असतात. तुम्ही कोविड मध्ये ऐकलेलं असेल की जो कोविड व्हायरस आहे तो कोणता आहे? आरएनए प्रकारचा व्हायरस आहे, रेटिरो व्हायरस आहे. कोणता? रेटिरो व्हायरस. तर कोणता? आरएनए या प्रकारामधला व्हायरस आहे. कोण? तर कोविड. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की व्हायरसेसवर कशाचं कोटिंग असते, जसं फंगसवर कायटीनचं प्रोटेक्शन असते, तसंच व्हायरसेसवर कशाचं कोटिंग असते? तर कशाचं? प्रोटीनचं. मग प्रोटीन कोणते? तर डीएनए आणि आरएनए. डीएनए आणि आरएनए नावाच्या प्रोटीनचं कोटिंग असते. कशावर? तर व्हायरसवर. लक्षात ठेवा. ओके, डन. तर बघा, त्यानंतर एक महत्वाचा पॉइंट ज्यावर सर्रास प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये, आणि येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. तर तो कोणता पॉइंट? तर बघा, कोणता? पेज नंबर 5 वर आहेत. असे असे कोणकोणते व्हायरसेस आहेत जे ह्युमन मध्ये असतात?
व्हायरसेस फाउंड इन ह्युमन. मग माणसांमध्ये कोणकोणते व्हायरसेस मिळतात, बघायला मिळतात? कोणकोणते? तर बघा, एक आहे कोणता? पोलिओ. पोलिओ व्हायरस. नेक्स्ट कोणता आहे? इन्फ्लुएन्झा, ज्यालाच आपण H1N1 असे सुद्धा म्हणतो. इन्फ्लुएन्झा व्हायरस. त्याच्यानंतर कोणता? HIV. बरोबर. त्याच्यानंतर एड्स. बरोबर. असे जे व्हायरस आहे आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात? तर ह्युमन्स मध्ये. तर तुम्हाला विचारला कॅटल्स मध्ये, गुराढोरांमध्ये, कॅटल्स मध्ये कोणता? तर पिकॉर्ना व्हायरस. कोणता? पिकॉर्ना व्हायरस. प्लांट मध्ये जर विचारलं, प्लांट मध्ये तर कोणता? प्लांट मध्ये बघा, टोमॅटोवर कोणतं असते? विल्ट व्हायरस. कोणता? विल्ट व्हायरस. टोबॅकोवर कोणतं असते? कोणतं असते? टोबॅको मॉझिक व्हायरस. बरोबर. बॅक्टेरिया बघा, जे दुसऱ्यांना बिमार पाडतात त्यांना सुद्धा बिमार पाडणार आहे. जो दुसऱ्यांना बिमार पाडतो ना, ज्याला आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणतो, तर बॅक्टेरियाला सुद्धा इन्फेक्ट करणारा एक आहे व्हायरस. तर कोणता? बॅक्टेरियोफेज. कोणता आहे? बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेज. त्यालाच काय म्हणतो आपण? व्हायरस अटॅक बॅक्टेरिया. बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या पहिल्या चॅप्टरची जी रिव्हिजन आहे ते एंड झालेली आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आपण लगेच एका मिनिटामध्ये नेक्स्ट टॉपिकला चालू करूया नेक्स्ट टॉपिक, ज्याचं नाव आहे हेल्थ अँड डिसीज. ओके, तर भेटूया पुढील एक मिनिटामध्ये.